विद्यार्थी मित्रांनो, ज्याप्रमाणे आपण सर्व विद्यार्थ्यांना सांगितलेलं होतं की जे विद्यार्थी पेपर अतिशय चांगल्या पद्धतीने सोडवतील आणि ज्या विद्यार्थ्यांना आउट ऑफ मार्क्स भेटतील अशा विद्यार्थ्यांचा व्हिडिओ असेल आणि जी आपली सध्या झालेली फर्स्ट युनिट टेस्ट सब्जेक्ट मॅथमॅटिक्स क्लास 5th हा जो पेपर आहे त्या पेपरचंही सोल्युशन आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आणि ज्या विद्यार्थ्याला या ठिकाणी आउट ऑफ मार्क्स मिळालेले आहेत त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांना या परीक्षेमध्ये आउट ऑफ मार्क्स मिळालेले आहेत त्यांचा एक सेपरेट व्हिडिओ आपण या पुढील व्हिडिओमध्ये करणार आहोत. आणि ज्या विद्यार्थ्याला आउट ऑफ मार्क्स मिळालेले आहेत सध्या जो आपण पेपर पाहतो त्या विद्यार्थ्याचं नाव आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत. ओके, तर पाहूया फर्स्ट युनिट टेस्ट 2024-25 सब्जेक्ट मॅथमॅटिक्स क्लास 5th. ओके, तर यामध्ये क्वेश्चन नंबर 1 फिल इन द ब्लँक्स. फर्स्ट नंबर 35,33,302 बॉक्स and 35,32,302. Write the proper symbol from smaller than, greater than or is equal to. ओके, हे जे दोन नंबर दिलेले आहेत 35,33,302 आणि या ठिकाणी 35,32,000. ओके, या ठिकाणी 33,000 आहे, या ठिकाणी 32,000 आहे, म्हणून या ठिकाणी 35,33,302 is greater than 35,32,302. सेकंड नंबर या ठिकाणी 32,756 बरोबर बॉक्स. राईट द नंबर इन इंटरनॅशनल न्यूमरल्स. ओके, हा जो नंबर आहे इंटरनॅशनल न्यूमर मध्ये लिहायचा आहे. कोणता? 32,756. तो अशा पद्धतीनं 32,700 32,756 अशा पद्धतीनं आपणाला या ठिकाणी आन्सर लिहायचा आहे 32,756. थर्ड नंबर 5 + 2 is equal to. राईट द नंबर इन रोमन न्यूमरल. ओके, हे जे आन्सर आहे ते आपल्याला कशामध्ये लिहायला सांगितलेलं आहे? रोमन न्यूमरलमध्ये. म्हणजेच आपला आन्सर VII अशा पद्धतीनं येणं गरजेचं आहे. VII. त्यानंतरचा पुढील प्रश्न मॅच द फॉलोइंग. या ठिकाणी रोमन न्यूमरल्स दिलेले आहेत तर या ठिकाणी इंटरनॅशनल नंबर्स दिलेले आहेत. ओके, तर आता कोणते नंबर्स दिलेले आहेत पाहूया. फर्स्ट नंबर L. ओके, आणि आन्सर पहा. विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने पेपर सोडवलेला आहे. यामध्ये आपण आन्सरमध्ये अशा पद्धतीच्या लाईन्स असतील, समजा काही जण काय करतात अशी डिझायनिंग काढतात, ह्याचं आन्सर हे, ह्याचं आन्सर हे, अशा पद्धतीनं. ओके, तर ते एक आपण या ठिकाणी आन्सर त्या पद्धतीने लिहायचं नाहीये. आणि त्याचप्रमाणे हे ABC असंही आन्सर लिहायचं नाही असं सांगितलेलं आहे. जे आन्सर आहे त्या आन्सरच्या ठिकाणी आपल्याला डायरेक्ट आन्सर लिहायचं आहे. ओके, तर मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी त्या पद्धतीने प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे पुनश्च एक वेळेस हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर पहा L फॉर 50. ओके, तर आन्सर या ठिकाणी लिहिलेला आहे 50. त्यानंतर XIII. ओके, X मीन्स 10 + 1 + 1 + 1. ओके, इज इक्वल टू 13. तर हे आन्सर 13 असेल सेकंड नंबर. आणि थर्ड X फॉर 10 अशा पद्धतीनं L फॉर 50, XIII फॉर 13 अँड X फॉर 10 अशा पद्धतीने तिन्ही आन्सर्स करेक्ट असणार आहेत. यानंतरचा पुढील प्रश्न क्वेश्चन नंबर 2 सॉल्व एनी 3 6 मार्क्स. ओके, तर यामध्ये कोणते 3 प्रश्न या ठिकाणी सोडवायचे आहेत. फर्स्ट नंबर पहा. द एक्सपांडेड फॉर्म ऑफ द नंबर इज गिव्हन. राईट द नंबर.
आपणाला हे एक एक्सपांडेड फॉर्म दिलेला आहे आणि त्यापासून कोणता नंबर तयार होतो ते आपल्याला लिहायचं आहे. फर्स्ट नंबर 60,000 प्लस 4,000 प्लस 600 प्लस 70 प्लस 9. ओके, 60,000 प्लस 4,000 64,000, 600 प्लस 70 प्लस 9 679, म्हणजे 64,000 प्लस 679 इज इक्वल टू 64,679. ओके, या प्रत्येक प्रश्न हा 1 मार्कासाठी आहे. ओके, या ठिकाणी आता याच्यातील फर्स्टमधील सेकंड 9 लाख प्लस 20,000 प्लस 7,000 प्लस 800 प्लस 5. तर याच्यापासून तयार होणारा जो नंबर असेल तो नंबर कोणता असेल? 9,27,805. ओके, 9,27,805. यानंतरचा पुढील प्रश्न, रीड द फॉलोइंग नंबर्स अँड राईट देम इन वर्ड्स. हे जे काही वर्ड्स नंबर्स दिलेले आहेत, ओके, हे नंबर्स वर्ड्समध्ये लिहायचे आहेत. फर्स्ट काय दिलेलं आहे पहा, 30705006. तर याचं जे आन्सर असेल 30,70,506. ओके, तर याचं जे स्पेलिंग आहे ते स्पेलिंग सुद्धा ॲक्युरेट असणं गरजेचं आहे. 30,70,506. ओके, तर यानंतर सेकंड नंबर दॅट इज आता 90101000. ओके, तर या ठिकाणी हा जो नंबर आहे अशा पद्धतीचा नंबर विद्यार्थ्यांना म्हणजे सिलेबसला म्हणजे फक्त त्या ठिकाणी दिलेला आहे, परंतु त्याच्यावर आधारित जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न त्यांच्या एक्झरसाइजमध्ये नाहीत. तरी पण विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. दॅट इज 90 crore 10,10,000. आन्सर काय असणार आहे? 90 crore 10,10,000. अशा पद्धतीचा आन्सर या ठिकाणी अपेक्षित आहे. यानंतरचा थर्ड नंबरचा प्रश्न पहा, राईट द प्लेस व्हॅल्यू ऑफ अंडरलाइनड डिजिट. ओके, तर या ठिकाणी जो नंबर दिलेला आहे 78,95,210 आणि अंडरलाईन कुठे केलेला आहे पहा, 7च्या खाली केलेला आहे. आता 7ची जी प्लेस व्हॅल्यू आहे म्हणजे प्लेस व्हॅल्यू लिहायची आहे. ओके, अंडरलाइनड डिजिटची. आता तो कोणत्या प्लेसला आहे पहा, युनिट प्लेस, टेन्स प्लेस, 100 प्लेस, 1000 प्लेस, 10,000, लॅक, 10 लॅक. म्हणजे हे जे 7 आहे हे 7 कोणत्या प्लेसला आहे? 10 लाख प्लेसला. म्हणजे त्याची प्लेस व्हॅल्यू किती असणार आहे? 70 लाख. सेकंड नंबर 3,52,749. अंडरलाईन कुठे केलेलं आहे पहा, 5च्या खाली. आता म्हणजे 5 कोणत्या प्लेसला आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहावं लागेल. 1s प्लेस, 10s प्लेस, 100 प्लेस, 1000 प्लेस, 10,000 प्लेस. म्हणजे 5ची प्लेस कोणतं प्लेस आहे? 10,000 प्लेस. म्हणजे या 5ची प्लेस व्हॅल्यू किती असणार आहे? 50,000. किती आहे? 50,000. यानंतरचा पुढील प्रश्न, क्वेश्चन नंबर 4. यामध्ये राईट द नंबर्स इन देअर एक्सपांडेड फॉर्म्स. राईट द नंबर्स इन देअर एक्सपांडेड फॉर्म. जो काही नंबर दिलेला आहे त्याला एक्सपांडेड फॉर्ममध्ये म्हणजे त्यांची जी काही प्लेस व्हॅल्यू असेल ती प्लेस व्हॅल्यू त्या ॲडिशन फॉर्ममध्ये आपल्याला या ठिकाणी लिहायची असते. फर्स्ट नंबर 70,815. तर याचा एक्सपांडेड फॉर्म काय असेल? 70,000 प्लस 0 प्लस 800 प्लस 10 प्लस 5 अशा पद्धतीनं. सेकंड नंबर 92,32,992. तर याची जी
एक्सपांडेड फॉर्म असेल तर ते काय असेल 90 लाख प्लस 2 लाख प्लस 30,000 प्लस 2,000 प्लस 900 प्लस 90 प्लस 2 अशा पद्धतीनं याचं एक्सपांडेड फॉर्म असणार आहे. यानंतरचा पुढील प्रश्न पहा. सॉल्व एनी 2. यामध्ये फर्स्ट नंबर दिलेला आहे 23,45,678 प्लस 9,87,654. तर हे आन्सर आपण कोणत्याही मेथडनं सॉल्व करू शकतो. एक व्हर्टिकल मेथड असेल किंवा हॉरिझॉन्टल. तर यामध्ये व्हर्टिकल मेथडची अरेंजमेंट केलेली आहे पहा. तर हे अरेंजमेंट करत असताना वन्स प्लेस बिलो वन्स प्लेस, टेन्स प्लेस बिलो टेन्स प्लेस अशा पद्धतीने आपल्याला अरेंजमेंट करायची आहे. ओके. त्यानंतर 8 + 4 = 12, 12 is to 2, कॅरी 1, 1 + 7 8, 8 + 5 = 13, 13 is to 3, कॅरी 1, then 6 + 6 12, 12 + 1 13, 13 is to 3, carry 1, 1 + 5 6, 6 + 7 = 13, 13 is to 3, carry 1, 1 + 4 5, 5 + 8 13, 13 is to 3, carry 1, 1 + 3 4, 4 + 9 13, 13 is to 3, carry 1, 1 + 2 = 3. म्हणजेच आन्सर या ठिकाणी काय आलेलं असणार आहे 33,33,332. हे आन्सर करेक्ट असणार आहे. ओके. त्यानंतर सेकंड नंबर. या ठिकाणी पहा 68,34,501 मायनस 23,57,823. तर या ठिकाणी याची पण अरेंजमेंट आपल्याला व्हर्टिकल मेथडनंच या ठिकाणी करायची आहे किंवा आपण हॉरिझॉन्टल मेथडनं जरी सॉल्व करत असू तरी पण हे अरेंजमेंट आपल्याला करणं गरजेचं आहे. तर यामध्ये पहा स्टार्टिंगला हे नंबर 68,34,501 मायनस 23,57,823. ओके. तर या ठिकाणी आपण 1 - 3 सबसेट करू शकत नाही म्हणून टेक अ बारो फ्रॉम द नियरेस्ट नंबर. ओके. म्हणजे या ठिकाणी 0 पासून आपण घेऊ शकत नाही म्हणून 0 5 पासून घेईल म्हणजे या ठिकाणी 10 होईल. परत इथं एक बारो येईल. या ठिकाणी रिमेनिंग 9 असतील आणि या ठिकाणी किती होतील 11 होतील. ओके. 11 - 3 11 - 3 = 8. ओके. परत या ठिकाणी काय होईल 9 - 2 = 7 आणि या ठिकाणी किती शिल्लक राहिलेले असतील 4. ओके. तर या ठिकाणी एक बारो घ्यावा लागेल म्हणजे 14 होतील. 14 - 8 = 6. ओके. काय येणं अपेक्षित आहे या ठिकाणी 6 येणं अपेक्षित आहे. ओके. 14 हे आन्सर आपण अशा पद्धतीने येईल. हे 6 आणि या ठिकाणी शिल्लक राहतील 3. ओके. म्हणजे 13 परत बारो घ्यावा लागेल आपल्याला. 13 - 7 = 6. या ठिकाणी शिल्लक राहतील 2. परत एक बारो 12 12 - 5 = 7. परत या ठिकाणी शिल्लक राहतील 7 7 - 3 = 4. 6 - 2 = 4. म्हणजे आपला आन्सर या ठिकाणी काय येणं अपेक्षित आहे 44,76,678 येणं अपेक्षित आहे. हे उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे. ओके. या ठिकाणी एनी 2 सॉल्व करायचे होते. ओके. तर असं तरी विद्यार्थिनीने 3 प्रश्न सोडवलेले आहेत. 3 पैकी 1 प्रश्न मात्र या ठिकाणी रॉंग झालेला आहे. ओके. त्यानंतरचा थर्ड नंबरचा काय सांगितलेला आहे पहा 1
1207 डिवायडेड बाय 27. ओके, तर ते अशा पद्धतीनं 1207 डिवायडेड बाय 27. ओके, 1ला डिवाइड करता येत नाही आहे. ओके, म्हणून 0. त्यानंतर या ठिकाणी डायरेक्ट 120ला या ठिकाणी डिवाइड केलेला आहे. 27 4 108. 128 मायनस 108. तर 120 मायनस 108 केल्याच्या नंतर किती शिल्लक राहतील? 12 शिल्लक राहतील. त्यानंतर नेक्स्ट नंबर या ठिकाणी आपल्याला घ्यावा लागेल 7. म्हणजे या ठिकाणी तयार होणारा नंबर कोणता असेल? 127. परत 27 4 108. 127 मायनस 108 केल्याच्या नंतर रिमेनिंग किती राहतील? 19 शिल्लक राहतील. ओके, म्हणजे 27 आपण 1207ला डिवाइड केल्यानंतर डिव्हिजन काय येईल? म्हणजे कोइशियंट काय येणार आहे? 44. आणि रिमाइंडर किती येईल? 19 येईल. ओके, अशा पद्धतीनं. त्यानंतर बी नंबर सॉल्व एनी 2. यामध्ये 4321 इंटू 678. ओके, तर हे वर्टिकल मेथडनं आपल्याला अशा पद्धतीने सॉल्व करावं लागेल. पहा, तर हे क्वेश्चन सॉल्व करत असताना ही अरेंजमेंट करणं गरजेचं आहे. परंतु काही विद्यार्थी या ठिकाणी प्लस घेतात. ओके, तर हे प्लस या ठिकाणी घ्यायचं नाही. ओके, तर हे जे ॲन्सर असेल ते अशा पद्धतीनं, म्हणजे स्टार्टिंगला 8नं मल्टिप्लाय करावं लागेल, नंतर 7नं मल्टिप्लाय करावं लागेल आणि 6नं मल्टिप्लाय करावं लागेल. हे मल्टिप्लाय केल्याच्या नंतर जे ॲन्सर येणार आहे ते ॲन्सर काय येईल? 29,29,638 अशा पद्धतीचा ॲन्सर येणं अपेक्षित आहे. ओके, त्यानंतरचं पुढील प्रश्न आहे मल्टिप्लिकेशनच आहे. पहा, 6543 इंटू 79. ओके, या ठिकाणी आपण पाहू शकतो कशा पद्धतीने मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. हे मल्टिप्लाय केल्याच्या नंतर जे काही येणारा ॲन्सर आहे ते ॲन्सर या ठिकाणी 5,16,897 अशा पद्धतीचा ॲन्सर येणार आहे. या ठिकाणी थोडंसं जागे अभावी हे ॲन्सर इकडं आलेलं आहे. हे ॲन्सरमध्ये थोडंसं म्हणजे कंजेस्टेड पण आपल्याला दिसतो पेपरमध्ये जे काही जागा आहे त्या जागेमुळे. ओके, त्यानंतरचा शेवटचा प्रश्न, याच्यातील कोणतेही 2 प्रश्न सोडवणं गरजेचं होतं. ओके, या ठिकाणी काय सांगितलेलं आहे पहा, अ सिटी हॅज अ पॉप्युलेशन ऑफ 37,04,926. इफ this includes 11,24,069 men and 10,96,478 women. What is the number of children in the city? ओके, तर काय सांगितलेलं आहे पहा की पॉप्युलेशन किती आहे, म्हणजे एका सिटीचं पॉप्युलेशन दिलेलं आहे 37,04,926 आणि याच्यामध्ये मेन आहेत 11,24,069 आणि वुमन आहेत 10,96,478 एवढे वुमन आहे. तर याच्यामध्ये मेन असतील वुमन असतील तर हे दोन्ही काय करावं लागेल की मेन आणि वुमेन यांचं ॲडिशन करावं लागेल आणि जेवढी पॉप्युलेशन आहे त्या पॉप्युलेशनमधून मेन आणि वुमेन मायनस करावे लागतील. म्हणजे राहिलेले काय असतील, नंबर ऑफ चिल्ड्रन्स असतील. म्हणजेच या ठिकाणी स्टार्टिंगला 11,24,069 प्लस 10,96,478 हे ॲडिशन करावं लागेल. तर हे ॲडिशन किती येणार आहे, 22,20,547 एवढे मेन आणि वुमन असतील. त्या गावचे पॉप्युलेशन 37,04,926 आहे. तर हे मायनस करावं लागेल आपल्याला. ओके,
म्हणजे जेवढे मेन आणि वुमेन असतील त्या पॉप्युलेशनमधून, म्हणजे 37,04,926 मायनस 22,20,547 हे सबस्ट्रॅक्शन केल्याच्या नंतर जे नंबर ऑफ चिल्ड्रन्स असतील, हे नंबर ऑफ चिल्ड्रन्स किती येणार आहेत? 14,84,379. ओके, तर हे जे आन्सर आहे हे आन्सर वर्डमध्ये लिहिणं अपेक्षित आहे. ओके, तर या ठिकाणी व्हॉट इज द नंबर ऑफ चिल्ड्रन इन द सिटी, तर हे व्हॉट काढायचं आहे आणि त्या ठिकाणी आपला आन्सर लिहिणं अपेक्षित आहे. 14,84,379 इज द नंबर ऑफ चिल्ड्रन इन द सिटी, अशा पद्धतीने आन्सर लिहिणं अपेक्षित आहे. तर या ठिकाणी कोणतेही 2 प्रश्न सोडवायचे होते, त्यामुळे आपण या प्रश्नाचे जे गुण आहेत ते या ठिकाणी अशा पद्धतीनं मार्कआउट केलेले आहेत. ओके, सदर विद्यार्थ्याला या ठिकाणी आपण पाहू शकतोय 20 आउट ऑफ 20 मार्क्स या ठिकाणी मिळालेले आहेत. पुनश्च एकदा सदर विद्यार्थ्याचे मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन. आता सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी आता कोणत्या विद्यार्थ्याला या ठिकाणी आउट ऑफ मार्क्स मिळालेले आहेत हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. ओके, तर आपण या ठिकाणी गेस करू शकता की सदर विद्यार्थ्याचं नेमकं नाव काय आहे ते. ओके, तर त्या विद्यार्थिनीचं नाव आहे वाकळे सृष्टी. ओके, तर सदर विद्यार्थिनीचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन व तिच्या पालकांचंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, अशाच पद्धतीने आपण ज्या विद्यार्थ्यांना या परीक्षेमध्ये कमी गुण मिळालेले आहेत किंवा ज्या विद्यार्थ्यांना आउट ऑफ मार्क्स मिळालेले आहेत, अशाच पद्धतीनं आपण तयारी करायचं आहे. ज्यांना कमी गुण मिळालेले आहेत त्यांनी आपल्या नेमक्या चुका या ठिकाणी कुठे झालेल्या आहेत त्या चुका पुढील परीक्षेमध्ये होणार नाहीत व आपल्याला पुढच्या परीक्षेमध्ये आउट ऑफ मार्क्स कशा पद्धतीने भेटतील यासाठी आपण प्रयत्न करायचा आहे. सर्व विद्यार्थ्यांना पुढील परीक्षेसाठी बेस्ट